Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. पन्नास हजार लोकांची यातना काढलेली होती. तितका पैसा कशाने फेडावा, आता लेक लग्नाला आलेली आहे. आम्ही त्या माणसाला कसं करावं, कसं जगाव, कुठं कुठं जावं, काय काय करा, माणसं घेऊन आम्ही घरी सारखे माणसं फिरायला. बळीराजावर आसमानी संकट ओढावलेलं आहे. आपण बघू शकता, मी आहे नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील हा लोंढे सांगवी गाव आहे. मी इथं आज एक शेताच्या बांधावर आलो. आपण बघू शकता, पूर्ण या पावसामुळं जो कापूस आहे हाताला आलेला, शेतकऱ्याच्या डोळ्यात समोर पूर्ण नुकसान होताना, खराब होताना हे बघत आहे. कापूस गेलाय, कसं करावं, काही नाही. रडू नका, काहीतरी आपला भाऊ आहे, आपल्याला काहीतरी कसं करतात की 50 एकरी 50,000 खर्च आलाय. कापूस सगळा फुटलेला गेलाय, याचायला आला होता, पूर्ण पाण्याखाली गेलाय. आम्ही काय खावाव, कसं करावं. 50,000 लोकांची यातना काढलेली होती. तितका पैसा कशाने फेडावा, आता लेक लग्नाला आलेली आहे. काय होतं बापू, कापस लावले, सोयाबीन पेरले, सोयाबीन पेरून काय खर्च आम्हाला झाला. 50-60 एकरीला खर्च गेला. आमचे माणसं थकीत झालेले आहात, करून करून कपूत व्हायलेत. आम्हाला मागणी, आम्ही महागाया उभा राहिलेले हा, आम्हाला काहीतरी तुम्ही द्या, आम्ही तुम्हाला महागाल्या. आमचा खर्च वाहून गेला पाण्यामध्ये, नदीत उभा राहिल्या. आमचे वावर गेले, आमचे शेत शिवार गेले. आम्हाला आता काहीच नाही. आमचे माणसं बिमारीचे, त्याला सुग्र आता त्याला उभा राहासारखी शक्यता नाही. आम्ही त्या माणसाला कसं करावं, कसं जगाव, कुठं कुठं जावं, काय काय करा, माणसं घेऊन आम्ही घरी सारखे माणसं फिरायला. आणि त्याला आता हे असलं बघून त्याला चक्र आल्या, त्याला अंधारी आले, त्याला गोळे हाता, त्याला पाठीचा रोजचे हात, कसं खाव, कसं जगाव. आम्ही तुम्हाला मागा उभा राहिले बापू, आमच्याकडे तुम्ही बघा. आता ते काहीतरी होईल, आपल्याला काही खत बी पाणी याचं तरी फिटल, आपल्या पदरात काही पडणार. अशा एक हिंमत धरून केलं आणि निसर्गानं आमचं सगळं नेलं. निसर्गानं आमचं सर्वच काय वाहून नेलं. आता भावाकडून बहिणीचं मदतीची हाक देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नांदेडहून कुंवरचंद मंडले, मुंबई तक, लोंढे सांगवी.